नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। तर आज आपल्यासोबत आहे हुंडाई क्रेटा 2017 एस प्लस मॉडेल। आपण गाडीचा छोटासा रिव्ह्यू घेऊ, गाडीमध्ये काय काय फीचर्स आहेत ते पण चेक करूयात। ही एस प्लस आहे, हिच्यामध्ये तुम्हाला मॅकव्हील मिळतील, हेडलॅम्प्स, फॉग लॅम्प्स, ग्रिल्स, AC, पॉवर स्टीअरिंग, पॉवर विंडो। रियर साईडने गाडी चेक करू आपण। एक छोटासा रिवर्स कॅमेरा मिळतो आणि 2, 3, 4 सेन्सर्स मिळतात। रिवर्स पार्किंग सेन्सरचा फार चांगला उपयोग होतो। जर आपल्या गाडीच्या पाठीमागे काही असेल तर गाडी आवाज करते। चला आता आपण डिक्की बूट ओपन करूयात। इकडे छोटासा एक पुश बटन येतं, इथे कॅमेरा येतो, बघू शकता। अतिशय मोठी अशी डिक्की आहे गाडीची। या ठिकाणी स्टेपनी येते गाडीला। इकडे पण थोडी थोडी जागा आहे, तुम्हाला काही छोटं मोठं मटेरियल टाकायचं असेल तर साईडला पण जागा आहे। रिअर साईडने चेक करू आपण। बघा, अशी काहीशी कॅबिन आहे गाडीची, स्पेसियस। रोड प्रेझेन्स खूप छान आहे गाडीचा, सगळ्यांची आवडती आहे क्रेटा। पाठीमागे टेल लॅम्प आहे, शार्क फिन अँटिना आहे, हुंडाईचा लोगो आहे, क्रेटा आहे, CRDI बॅजिंग आहे। कुठलं मॉडेल आहे ते काही दिलेलं नाही आहे। आपण ते RC वरती चेक केलं, एस प्लस आहे मॉडेल। एस येतं, एस प्लस येतं, 1.4 CRDI असा काहीसे इंजिनचा प्रकार आहे। चला आतमध्ये बसून बघूया आपण। रिअर साईडला बसलेलो आहोत। रिअर AC वेंट आहेत, चार्जर आहे, अतिशय स्पेशियस अशी कॅबिन आहे। मोकळे आपले पाय इकडे बसत आहेत। हे बघा, जवळपास 5.5 फूट माझी उंची आहे। पाठीमागे हेडरेस्ट येतो, नंतर इकडे आर्म रेस्ट येतो। तुम्हाला हुंडाई क्रेटाची एक बेसिक माहिती असावी म्हणून हा छोटासा प्रयत्न। आपल्याकडे काही फार टेक्निकल नॉलेज नाही आहे। मस्त असं बॉटल होल्डर आहे, हात ठेवायचा प्रवासामध्ये रिलॅक्स। आता आपण पुढे जाऊन बघूयात आपल्याला स्टेअरिंग कंट्रोल्समध्ये काय आहे, डॅशबोर्डवरती काय काय मिळतं। तुम्ही पण क्रेटा लवर असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा। पाठीमागे पॉवर विंडो आहे, बॉटल होल्डर्स आहेत, सीट बेल्ट पण आहेत पाठीमागे। हे बघू शकता तुम्ही, पॉवर विंडो, बॉटल होल्डर आणि थोडीशी जागा आहे। हे पाठीमागे सीट बेल्ट आहेत। खूप छान विक्री झाली भारतामध्ये हुंडाई क्रेटाची। त्यावेळेला जवळपास डस्टर होती, XUV 300, बुलेरो, अशा कॉम्पिटिशनला भरपूर साऱ्या गाड्या होत्या, पण क्रेटाला खूप लाईक केलं ग्राहकांनी। ड्रायव्हर साईडचा डोर आपण ओपन केला आहे। रिक्वेस्ट सेन्सर आहे का? रिक्वेस्ट सेन्सर नाही आहे। 4 पॉवर विंडो आहे, लॉक अनलॉक आहे। चला आता मध्ये आपण चेक करूया काय काय आहे। डोअर ओपनिंग इंडिकेटर्स चालू होतं, टुंग टुंग टुंग। स्टेअरिंग कंट्रोल्स आहेत। आता आपण स्विच ऑन करू एकदा। मीटर कन्सोल बघू शकता तुम्ही, डिजिटल प्लस ॲनालॉग अशा पद्धतीचं मीटर कन्सोल आहे। यामध्ये चावीने पण स्टार्ट होणारी गाडी आणि पुश बटनची पण गाडी येते। कधी आपल्या हातामध्ये पुश बटनची आली तर तिचा पण रिव्ह्यू करू आपण। म्युझिक सिस्टीम इनबिल्ट येते, AC, पॉवर स्टीअरिंग, पॉवर विंडो, चार्जरची सुविधा। 6+ मॅन्युअल गिअरबॉक्स आहे, ऑटोमॅटिक पण मिळेल आपल्याला। 6 पुढे जाणारे गिअर आहेत आणि एक रिवर्स आहे। माझ्या माहितीनुसार हुंडाई वर्णामध्ये पण हेच इंजिन असावं। आपल्याकडे एक वर्णा येत असते, ती पण मी तुम्हाला दाखवेल। इकडे ॲडजस्टेबल मिरर आहेत, फक्त हे जे आहे ते ऑटो फोल्ड होत नाही, आपल्याला हाताने फोल्ड करावं लागतात। ऑटो फोल्ड पण ऑप्शन येईल। एस प्लस आहे, टॉप एंड मॉडेल नाही आहे, हे बेस मॉडेल आणि त्याच्यावरती एक बेस मॉडेलला डिस्क येतात, त्याच्यावरती व्हील कॅप्स येतात। या गाडीला मॅकव्हील आलेले आहेत।
62,843 किलोमीटर चाललेली गाडी. इकडे वायफर वॉशरचे कंट्रोल आहेत, हे बघू शकता तुम्ही. इकडे हेडलॅम्प्स, इंडिकेटर्स, फॉग लॅम्प्स, मिररमध्ये सुद्धा इंडिकेटर आहे. या ठिकाणी चमकतोय बघा. थोडं बोनेट ओपन करून बघूया आपण आता. बोनेट उघडण्याच्या आधी इकडे बघून घेऊ आपण. ॲडजस्टेबल सीट आहेत, पुढे मागे होणारं, वरती खाली होणारं. हे जे आहे वरती खाली, हे आपल्या पाठीसाठी आहे. हे वरती खाली, आणि जे पुढे मागे आहे ते इकडे आपलं रेग्युलर दांडी आहे. चला आपण आता बोनेट ओपन करूयात. 16 वॉल्व CRDI कॉमन रेल डिझेल इंजिन आहे. 16 वॉल्वचं. बॅटरी कंपार्टमेंट पाहू शकता. इंजिन एकदमच क्लीन आहे. AC, पॉवर स्टेरिंग, पॉवर विंडो, वायफर वॉशर, रियर पार्किंग सेन्सर, रिव्हर्स कॅमेरा, अशा सगळ्या सुविधा आहेत गाडीमध्ये. हा छोटासा रिव्ह्यू तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. को ड्रायव्हर साईड चेक करू आपण. इकडे सीट अप आणि डाऊन नाही आहे, फक्त पुढे आणि मागे आहे. आणि अशा पद्धतीने अप डाऊन नाही आहे, फक्त ड्रायव्हर सीटला आपल्याला ती सुविधा दिलेली आहे. मित्रांनो, गाडीचे टायर्स आहेत, आपण माहिती करून घेऊ. 205, 65, R16 असे गाडीची टायर साईज आहे. ट्यूबलेस टायर्स आहेत गाडीला. तर मित्रांनो, असा काहीसा वरतून लुक आहे गाडीचा, खास तुमच्यासाठी. बघा किती छान दिसते गाडी. दिसताना एकदम छोटी आहे, सब 4 मीटर, पण आतमध्ये जागा खूप छान आहे.